मित्रांनो, जर आई तुमचा जीव असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, मी रात्रीची ड्युटी करून सकाळी घरी आलो आणि 10 वाजता झोपलो होतो. आम्ही सर्वजण एकाच इमारतीत राहतो पुण्यात. घरातले सर्वजण आपल्या कामाला निघून गेले होते. घरी मी आणि माझी आजी दोघेच होतो. साधारण 10 वाजून 5 मिनिटांनी माझी शेजारची बायजीला मी वहिनी म्हणतो, घरी आली. आमचे घर एकाच इमारतीत असल्याने येणे जाणे सहज होते. मी झोपेत होतो. वहिनी केव्हा आली ते मला कळलेच नाही. वहिनी आणि आजी गप्पा मारत हॉलमध्ये बसल्या होत्या. मी बेडरूममध्ये झोपलो होतो. मी तुम्हाला वहिनीबद्दल थोडे सांगतो. तिचे नाव मोहिनी आहे आणि तिचे वय 35 आहे. कारण ती शेजारची बाई आहे. माझी वहिनी सावळी गोरी होती. तिची शरीर रचना पाहून कोणाचीही भावना दाटून यायची. मी 11 वाजता उठलो. थकवा जाण्यासाठी आंघोळीला जाण्यासाठी बाहेर आलो. हॉलमध्ये वहिनी होती. मी तिची विचारके असल्याने मला थट्टा करत म्हणाली, काय भाऊजी, ही वेळ आहे का उठायची? मी वहिनीपेक्षा 6 वर्ष लहान असलो तरी ती माझ्याशी आदराने बोलायची. आधी एकदा मी तिला पापी विचारले होते. तेव्हा तिने रागाने पाहून सांगितले होते, तुमच्या दादाला विचारून सांगते. मी घाबरून तो विषय सोडून दिला होता. वहिनीही तो विषय विसरून माझ्याशी नेहमीप्रमाणे बोलायची. मी काही न बोलता आंघोळीला गेलो. आंघोळ करून बाहेर आलो तेव्हा आजी भाजी आणण्यासाठी बाजारात गेली होती. मी तयार होऊन बसलो. वहिनीने मला चहा विचारला. मी हो म्हणालो. हॉलमध्ये बसलो होतो. तहान लागल्याने मी स्वयंपाकघरात गेलो. आत गेल्यावर समोर वहिनी पाठमोरी उभी दिसली. मी थकलेला होतो, पण तिला मागून पाहताच सगळा थकवा विसरलो. वहिनीने रंगाची साडी आणि सोनेरी ब्लाऊज घातला होता. सहसा ती गाऊन किंवा ड्रेस घालते, पण आज कुठेतरी गेली होती म्हणून साडी घालून आली होती. मागून तिची कंबर स्पष्ट दिसत होती. ब्लाऊज थोडा छोटा आणि टाईट होता. वरचे व्यक्तिमत्व पाहून माझा कंट्रोल सुटला. वहिनीला तसे पाहताच माझ्या मनात भावना दाटून आल्या. मी जवळ गेलो. मनात भीती होती. मी हळूच हात ठेवून तिला फिरवले. वहिनी रागाने बाजूला केला नाही, पण काही बोलली नाही आणि हातात जोराने दाब दिला. तशी ती ओरडली, असं काय करताय भाऊजीलाच वाटत नाही का आपल्या शेजारच्या वहिनीला नको तिथे हात फिरवायला? मला समजले की वहिनी तापली आहे. मी लगेच म्हणालो, तुमच्यासारखी इतकी सुंदर बाई अशी आकर्षक आकृती दाखवत असेल तर तोच नामर्द असेल जो काही करणार नाही. वहिनी म्हणाली, काय बोलताय कळतंय का? मी तुमची वहिनी आहे. मी म्हणालो, बाकी लोकांसमोर तर तुम्ही वहिनी, पण मी तुमच्यात एक आकर्षक स्त्री पाहतो. वहिनीने रागाने पाहिले, पण तिच्या डोळ्यात वेगळी चमक होती. ती म्हणाली, भाऊजी, हे सर्व चुकीचे आहे. कोणी पाहिले तर काय होईल याचा विचार केलाय का? मी आणखी जवळ गेलो आणि म्हणालो, वहिनी, आता घरात कोणी नाही. आजीला यायला वेळ लागेल, भीती वाटते. तर मग तुम्ही मला इतके जवळ का येऊ दिले? माझे शब्द ऐकून ती थोडी गप्प झाली. तिने नजर खाली वळवली. तिच्या सावळ्या चेहऱ्यावर गुलाबी छटा आली होती. स्वयंपाकघरात तेल, चहाचा सुगंध आणि वहिनीच्या शरीराचा मादक वास यामुळे माझे भान हरपले. मी हळूच तिचा हात हातात घेतला. तिचा हात थोडा थरथरत होता, पण तिने तो मागे खेचला नाही. मी म्हणालो, वहिनी, त्या दिवशी तुम्ही दादाला विचारून सांगते म्हणाला होता, विचारले का? ती हलकेच हसली आणि म्हणाली, तुम्ही पण ना अगदी लहान मुलासारखे हट्टी आहात. त्या गोष्टीला आता किती दिवस झाले तरी अजून लक्षात आहे. तिचे बोलणे ऐकून माझा आत्मविश्वास वाढला. मी तिला भिंतीला लावून उभे केले आणि डोळ्यात डोळे घालून पाहू लागलो. हुमा कुरेशी सारखी दिसणारी माझी वहिनी आज खरोखर अप्सरा सारखी भासत होती. साडी तिचे भरलेले शरीर अधिक उठून दिसत होते. वहिनीने हळूच माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, भाऊजी, आज तुम्ही खूप बदलले आहात. पूर्वीचे ते घाबरट भाऊजी कुठे गेले? मी हसलो आणि तिच्या कानाजवळ जाऊन हळूच म्हणालो, ते भाऊजी आता मोठे झाले आहेत. वहिनी, त्यांना फक्त तुमचे साथ हवे आहे. स्वयंपाक घराच्या खिडकीतून येणारा उजेड तिच्या चेहऱ्यावर पडत होता. तिने दीर्घ श्वास घेतला आणि डोळे मिटून घेतले. मी तिच्या कपाळावर हळू पापा घेतला. ती थरथरली आणि माझ्या
छातीवर डोके टेकवले. मी तिच्या गालावर मानेवर हळू फिरवला. तिच्या गरम श्वासाने मला अधिक धुंद केले. मी तिचा हात घट्ट धरला आणि तिला स्वतःकडे ओढले. ती लाजत म्हणाली, भाऊजी चहा उकळते. आजी कधी येईल सोडा. मला तिच्या बोलण्यात राग नव्हता, फक्त एक प्रकारची ओढ होती. मी म्हणालो, चहा उकळू दे. वहिनी आज मलाची ओढ होती. या रूपाचा चहा प्यायचा आहे. मी तिच्या ओठाला तुमच्या हळू पापा घेतला. तिने प्रथम विरोध केला, पण नंतर मला घट्ट धरले आणि पापा दिला. आम्ही काही क्षण एकमेकांना मिठीत घेऊन उभे होतो. तिच्या शरीराची उब आणि मऊ स्पर्श यामुळे आम्ही दोघेही हरखून गेलो. तिने हळूच माझ्या छातीवर हात ठेवला आणि मला मागे ढकलण्याचा प्रयत्न केला, पण त्यात ताकद नव्हती. मी तिच्या कमरेवर हात ठेवला तशी ती शहारली. तिची त्वचा खूप मऊ होती. ती हळू आवाजात म्हणाली, तुम्ही खूप धीट झालाय. त्या दिवशी पापी मागताना तर शब्दही ही फुटत नव्हता. मी हसून म्हणालो, तेव्हा मी लहान होतो. वहिनी आता मी मोठा झालोय आणि मला कळतंय की तुम्हाला काय हवंय. तिने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाली, काय हवंय मला. मी तिच्या गालावर हात फिरवला आणि म्हणालो, प्रेम आणि थोडासा वेळ, जो कदाचित भैया तुम्हाला देत नाही. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तिने सुस्कारा सोडला. मी तिला मिठीत घेतले. तिने डोके माझ्या खांद्यावर ठेवले आणि म्हणाली, तुम्ही खूप बोलके आहात, पण लक्षात ठेवा, हे आपल्या दोघांशिवाय कोणालाही कळता कामा नये. मी तिला खात्री दिली. त्यानंतर आम्ही एकमेकांना जवळ केले. वहिनीने संमती दिली. आम्ही स्वयंपाकघरात थोडा वेळ घालवला आणि म्हणाली, आता पुरे आधी चहा घ्या आणि हॉलमध्ये बसा, मी येतेच. तिने मला प्रेमाने बाजूला केले, पण तिच्या चेहऱ्यावरचे हास्य सर्व काही सांगत होते. मी स्वयंपाकघरातून बाहेर येताना मागे वळून पाहिले तर ती ओठ चावत माझ्याकडे पाहत होती. हॉलमध्ये येऊन बसलो. थोड्या वेळात वहिनीने चहाचे 2 कप घेऊन आली. तिने चहाचा कप माझ्यासमोर ठेवला आणि माझ्या शेजारीच बसली. घ्या चहा, आता तरी थकवा गेला असेल ना. तिने डोळा मारत विचारले. मी चहाचा घोट घेतला आणि म्हणालो, थकवा तर कधीच गेला वहिनी, आता फक्त नवी ऊर्जा आली आहे. आम्ही चहा पीत असताना बाहेर दरवाजाची खडत आली होती. वहिनी चटकन उभी राहिली आणि स्वतःला सावरत स्वयंपाकघराकडे गेली. आजीने घरात पाऊल टाकताच विचारले, काय ग मोहिनी, आलीस का? आणि हा चिरंजीव उठला का शेवटी? वहिनीने मोठ्या आवाजात उत्तर दिले, हो आजी, आत्ताच उठलेत. भाऊजींना चहा दिलाय. आजी पिशव्या खाली ठेवून माझ्याकडे बघूनच हसली. पण माझ्या आणि वहिनीच्या नजरा जेव्हा एकमेकी भिडल्या तेव्हा आम्हाला माहीत होते की हे फक्त सुरुवात आहे. आजी कामात व्यस्त झाल्यावर वहिनीने दुरून पुन्हा भेटण्याचे आश्वासन दिले. आजी आल्यामुळे आमचा तो खाजगी क्षण थांबला होता, पण मनातली धडधड शांत झाली नव्हती. आजी भाज्या निवडण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. वहिनी तिला मदत करण्याच्या बहाण्याने स्वयंपाकघरात कामाला लागली. मी हॉलमध्ये बसलो होतो, पण माझे लक्ष वहिनीच्या हालचालींकडे होते. थोड्या वेळाने आजी हातपाय धुण्यासाठी बाथरूममध्ये गेली. ती संधी साधून मी पुन्हा हळूच स्वयंपाकघरात गेलो. वहिनीने मला पाहिले आणि हाताने जायला खून केली, पण मी तिच्या मागे जाऊन उभा राहिलो. तिने मागे वळून कुजबुजले, आता तरी गप कुजबुजले भाऊजी, आता तरी गप बसाजी. बाहेर आली आणि म्हणालो, जुवर तुम्ही हो म्हणत ही तोवर मी इथून हलणार नाही. तिने दीर्घ श्वास घेतला आणि कुजबुजले, उद्या दुपारी भैया कामावर गेल्यावर मी एकटीच घरी असेल, याल का? तिचे शब्द ऐकताच माझा आनंद गगनात मावेन असा झाला. मी तिच्या गालाचा हलका पापा घेतला तशी ती लाजून लाल झाली आणि मला बाजूला केले. तेवढ्यात आजी बाहेर आली आणि मी गलबगीने हॉलमध्ये येऊन वर्तमानपत्र वाचण्याचे नाटक करू लागलो. वहिनीने स्वयंपाक उरकला. दुपारी जेवण करून ती निघायची तयारी करू लागली. निघताना तिने आजीचा आशीर्वाद घेतला आणि माझ्याकडे अर्थपूर्ण हास्य दिले. रात्रभर मला झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी दुपारी मी तयार होऊन तिच्या फ्लॅटकडे गेलो. तिने गुलाबी रंगाची मऊ ड्रेस घातली होती. तिने दरवाजा उघडला आणि मला आत ओढून कडी लावली. आम्ही दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारली.
तिने मला मांडीवर डोके घेऊन केसात हात फिरवला. मी तिच्या ओठांवर दीर्घ पापा घेतला. ती मला घट्ट धरून बसली होती. आम्ही बराच वेळ प्रेमाने एकमेकांना चुंबन देत होतो. तिच्या गळ्यात कानाछातीवर मी हळूहळू पापे घेत होतो. तीही मला प्रेमाने स्पर्श करत होती. नंतर आम्ही पूर्ण रमलो. वहिनीने मला खूप आनंद दिला. आम्ही एकमेकांना प्रेम आणि सुख देत होतो. पण अचानक बाहेर दरवाजा ठोठवला गेला. आम्ही घाबरलो. वहिनीने घाईघाईने सतरंजी आवरली आणि मला गॅलरीत लपवले. भैया आले होते. वहिनीने चतुराईने परिस्थिती सावरली. मी गॅलरीत लपून बसलो होतो. पुढे पुढे काय झाले ते पुढच्या भागात सांगतो. तर मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर पीके मराठी स्टोरी चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. भाग 2 नक्की पहा. धन्यवाद.